नमस्कार मित्रांनो, कशा सगळे नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आमच्या घरातली सगळ्यात खास गोष्ट, खास वस्तू. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहाच, पुढं मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का. आणि तुम्ही पण मला कमेंट सांगा की ती वस्तू कशी आहे आमच्या घरातली बरं का. तर मी ह्याच्या आधी कधी तुम्हाला दाखवलेली नाही, पण ह्या ब्लॉगमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आधी आमच्या घरातला राडा काय चाललाय, सध्या काय करावं लागले ती आपण बघूया. तुम्ही राहा ब्लॉगमध्ये माझ्यासोबत कंटिन्यू. हो का ए पुरे काय हो भाई, काय करायले? टाइगर क्या कर रहा है टाइगर? अभ्यास सोड, अभ्यास पूरा असं वाटायला लागले कुठंतरी मी शाळेत आलोय. नाही शाळेत नाही म्हणता येणार, ट्युशनला नाही का. 5-6 विषयाचा अभ्यास असतो त्याचा. होय. दीदी काय करायले ग? दीदी आता दीदी काय करायले बघू आपण. अरे बाप रे दीदी, अरे वा, अरे बाप रे किती भांडी घासले दीदीनं बघा. किती घासलेत बाबा. 1 2 3 4 5 6 7 5-6 भांडी घासली वा दीदीनं. छान, आज गुड झाली दीदी. आता मम्मीला रोज मदत करते कामामध्ये. अगं एका ताईने कमेंट केली होती माहितीये का. त्या ताई म्हणत होत्या आमची दीदी पण 8वीला आहे आणि आमची दीदी पण घरातली सगळी कामं स्वतः करते. आमची दीदी दप्तर आवरते, आमची दीदी तिची कपडे आवरते, आमची दीदी भांडी घासते. मग त्यांना आता मी पण म्हणतो ताई हो का, आमची पण दीदी रोज मम्मीला मदत करते, रोज छोटी मोठी भांडी घासायला मदत करते है ना. गुड गुड गरबा गुड. तर आमची बी दीदी मदत करते. हे मोठे पोरीची नाटकं लय चालते तिथं. अय बरे सगळं क्लिप त्याच्या व्यवस्थित. चला मित्रांनो, आता मागाशी तुम्हाला जसं म्हणलं होतं मी की तुम्हाला आमच्या घरातली एक चांगली छान वस्तू दाखवतो. तर ती वस्तू काय आहे तुम्ही सगळ्यांनी बघा, आणि ती वस्तू कशी आहे ती कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आमच्या घरामध्ये आहे ना, हे काय बघा. अगं मी पण काही मशीन गिरण आहे, गिरण. पप्पा कोलंडला तर किती वर्ष झाले पण मी घेऊन? 4 वर्ष झाले बघा मित्रांनो. तर मी काय आता मेंटेनन्स वगैरे त्याचं असं काही नाही लागलेलं, सर्व्हिसिंग वगैरे काहीच नाही. तर मित्रांनो मला काय म्हणजे ह्या कंपनीचं प्रमोशन करायचं नाही किंवा काही नाही, पण त्या कंपनीचं वस्तू चांगली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर हो का या जाळ्या आहेत, हो का 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं काहीतरी जाळ्या आहेत त्याच्यामध्ये. तर ते जसं जळायचे त्या हिशोबाने टाकतंय. तर श्रवणला मम्मीनं काम लावले की जरा साफ करते, मी त्यावर दळण दळते. तर ही कंपनी कुठली आहे बघा मित्रांनो. हो का थोडं दरवाजा पुढे घे रे. मायक्रोफॅन इधर रे. थांब यार दाबू नको तसे. इकडे बघ, इकडे बघ. ठेव आधी, मी लावते ते त्यात होत. तू ती मम्मी लावल ती नको तसं लावते, लावायला यायचं नाही. तरी हिला आहे ना मित्रांनो 4 वर्ष झाले बघा. तर हे कंपनीचं नाव आहे बघा, हे मायक्रोफाईन म्हणून आहे. तर 4 वर्ष झाले आम्ही हिला घेतलंय बरं का. 0 मेंटेनन्स आहे का ग. अजूनपर्यंत एक पण तक्रार नाही आलेली आणि चांगली आहे म्हणजे नाही का. तर वस्तू म्हणजे कशी वाटली सांगा. काय ऑनलाईन वगैरे नाही, दुकानात जाऊन घेतली. हा दुकानात घेतली आहे. आता लिंक पाठवा असं म्हणतात. नाही नाही असं काही नाही. तर आम्ही आहे ना आमच्या लोकल दुकानामध्ये होती, तर ते दुकानदार आमच्या ओळखीचा होता. तर त्याच्या अनुभवानं घेतली आम्ही, त्याच्यावर विश्वास ठेवून. तर वस्तू चांगली लागली. 4 वर्ष झाला अजून तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे रेग्युलर आमचं दळण असतेच काय पण. होय रेग्युलर दळण दळते. हे घे बाबू, नुसतं वतायचंय रे, नुसतं वत की. तरी अशी. अरे हो की अभ्यास आहे. किती काम सांगितले मगाशी. तो काय कुठला पिक्चर का काय म्हणतो का आपण त्याला? अनाकोंडा. अनाकोंडा. अनाकोंडा नाव काय? अनाकोंडा भगवंत कळशी. अनाकोंडा भगवंत कळशी. कळशी नाही व त्याला गुस्सा आलाय. सॉरी सॉरी. जबरदस्त जात होतं कर. अगं तो पिक्चर बघत होता बरं नाही. हा बरं उगाच एकदम मूड बिघडला की मग लवकर मूड बिघडला की लवकर कव्हर होत नाही. नंतर आम्हाला पार गायला आणून सोडतो. मी काय केलंय, हे चांगल्यातलं गहू आहेत आणि हे आईनं रेशनचं गहू दिलेत. हे दोन्ही एकत्र मिक्स करून दळते म्हणजे मग खराब नाही होणार. हे नुसतं जर रेशनचं दळले ना तर ह्याचा चिकटपणा नाहीच आहे ह्याला काहीच.
अयो कधीपासून डोकं चाललं एवढं. खाताव काय मग? हम्म? खाताव काय? हे दोन्ही मिक्स करते का? हा दोन्ही गहू मिक्स करते आणि जरा सोयाबीन टाकते. हा सोयाबीन मी तेच म्हणणार होतो, सोयाबीन टाक त्याच्यामध्ये. मी जरा चिकटपणा येईल ना, एवढी होती पिशव्यात एवढंच राहिले. एक मुठभर सोयाबीन टाकते आणि हे दोन्ही मिक्स करून टाकते. म्हणजे मग कशाला उगाच एवढं काय करायचं? म्हणजे गावाकडे आपल्या असतं म्हणजे शेतातलं गहू हा हे शेतातलं आहे. आणि रेशनचं गहू, रेशनचं आहे. म्हणजे शेतातल्या गव्हामध्ये हे काय? थोडं रेशनचं गहू टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडं सोयाबीन. किती फरक आहे बघ. हो का, हे रेशनचं आहे आणि हे शेतातलं आहेत आपल्या. केवढा फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे म्हणलं आता हे लय भारी ती पांढऱ्या चपाती होते चिकट पण येते. पण आता हे एवढं म्हणलं कुणाला टाकून द्यायचं? तर गावाकडे असतं म्हणजे जनावराला वगैरे देतात नाही का? ए बाई कशाला उगाच कान वाटवं करायचं. बरं हे कर ते दोन्ही एकत्र कर आणि कर. आणि नाही म्हणलं तरी माझं काय चालणार आहे तुझ्या पुढं. तर मित्रांनो कशी वाटली सांगा ही गिरण आपल्याला. आता प्रत्येकाच्या मला ते जनरली घरामध्ये असते. गिरण कोण दिली? हा गिरण तुझ्या आईनं दिले. महत्वाचं ते कोण सांगणार? ते कोण सांगणार? माझ्याकडे म्हणलं नाही सांगणार माझ्याकडलं. तुझ्याच आईनं दिले म्हणजे माझ्या सासूबाईंनी दिले. आणि गिरण आम्हाला 4 वर्षापूर्वी 17,000ला पडली. आणि सासूबाईंनी माझ्याकडे बघूनच गिरण दिले. जावायला माझ्या जावायला लय त्रास होतोय बाई, काय बसू देत नाही, उठल्या बसल्या माझ्या असं जावायला काम लावते, म्हणून सासूबाईंनी मला मदत व्हावी म्हणून ती गिरण दिले. दळाला पाठवते म्हणून. ग बसा, तिला तुमच्याकडे नाही. मी तिला म्हणलं होतं आई लय त्रास होतोय, हे माणूस दळणाची पिशव्या ठेवल्या की आणत नाही गिरण मधनं म्हणून. मला म्हणली तर पुढच्या वेळेस आले की तुला गिरणच घेऊन देते, म्हणजे कोणाला सांगायलाच नको. खरंच होतं तसं माझ्याकडून. दळण की 4-5 वेळेस सांगायला लागत. त्या गिरणीतच राहायचं, ते बांधून ठेवायचा, धपल्या यायच्या सगळ्या अशा, तिथंच राहायचं पीठ ते. दही बता बरोबर काम सांगायला लागले बघ मला इथं. झालं आता सोयाबीन टाकते बस करते, दळायला लावते. बस कर की आता. काय आपल्या शेतातलं हे चाळणी सोयाबीन तर आमच्या शेतातलं सोयाबीन आहे बघा. तर गावामध्ये सोयाबीन टाकणं कितपत म्हणजे चांगलं आहे ते पण सांगा कमेंट करून. इथं टाकते, कंटिन्यू टाकते. आता तेवढंच राहिलं बघा तुम्ही सोयाबीन. तर कोण कोण टाकते? येतो पांढऱ्या हातात चपात्या ताई आणि हे पण असते ना, काय पौष्टिक असते, प्रोटीन असते. तर ताई तुम्ही कोण कोण टाकताय ते पण सांगा कमेंट करून. झालं का? झालं की आता चालू करते. ते लावायचं डबा लावा ते लावतो. तर चला मित्रांनो बास करतो आता ब्लॉग. आणि ब्लॉग व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद असं राहू. तुमचा ब्लॉग झाल्यानंतर साई तुमची शाळा घेते आता म्हणणार 100%. चला बाय.